नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 10 डिसेंबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर कालचा पहिला प्रश्न होता, संयुक्त राष्ट्र महासभेने कोणता दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणून घोषित केला? तर 21 डिसेंबर हा पुढील प्रश्न होता. देशातील लिंग गुणोत्तर 2014 ते 15 मधील 918 वरून 2023 ते 24 पर्यंत किती वाढले आहे? तर 930 पर्यंत. पुढील प्रश्न, भारतात बोधी दिवस कधी साजरा केला जातो? तर 8 डिसेंबर रोजी. यानंतर गुगलने आशियातील दुसरे सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र कोठे उघडण्याची घोषणा केली? तर हैदराबादमध्ये उघडण्याची घोषणा केली आहे. यानंतर RBIचा सुधारित GDP वाढीचा अंदाज काय आहे? तर 6.6% आहे. यानंतर वेगा सी रॉकेटमधून कोपर्निकस सेंटिनल-1C उपग्रह कोणी प्रक्षेपित केला? तर युरोपियन स्पेस एजन्सीने केलेला आहे. यानंतर आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी कोणत्या राज्यात 100 दिवसांची क्षयरोग निर्मूलन मोहीम सुरू केली? तर पंचकुला यानंतर मित्रांनो, एशियन क्रिकेट कौन्सिल्स म्हणजेच ACCचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर शम्मी सिल्वा हे बनलेले आहेत. यानंतर युनायटेड नेशन्स ड्रग कमिशनच्या 68व्या अधिवेशनाचे प्रथमच अध्यक्षपद कोणत्या देशाने घेतले? तर आपल्या भारत देशाने घेतले आहे. यानंतर 2024चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला दिला जाईल? तर मिशेल बॅचेलेट यांना दिला जाईल. यानंतर मित्रांनो, शेवटचा प्रश्न होता कालचा. तर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर पुरुषांच्या अंडर 90 क्रिकेट आशिया कपचे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, बांगलादेशने जिंकले आहे. कोणी? तर बांगलादेशने जिंकले आहे. याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर बांगलादेशने भारताचा 59 धावांनी पराभव करून अंडर 19 आशिया चषक जिंकले. तर स्थळ कोठे? तर दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अंतिम सामना झाला आणि लक्ष्य तर भारताने विजयासाठी 199 धावांचे लक्ष्य ठेवले होते, पण ते गाठू शकले नाही. अंडर 19 आशिया चषक स्पर्धेत ऐतिहासिकदृष्ट्या सर्वात यशस्वी संघ असलेल्या भारताला 2024च्या विजेतेपदासाठी आपली बोली निश्चित करता आलेली नाही. यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे दुसरा. तर महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, राहुल नार्वेकर यांची. कोणाची? राहुल नार्वेकर यांची निवड झालेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोधी निवड झाली. तर या भूमिकेमध्ये त्यांची ही सलग दुसरी टर्म आहे. तर कुलाब्यातील भाजपचे आमदार नार्वेकर यांनी यापूर्वी विधानसभा अध्यक्षपद भूषवले होते. तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी त्यांच्या काँग्रेस प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध 48,500हून अधिक मतांच्या फरकाने त्यांची विधानसभेची जागा जिंकली होती. यानंतर महाराष्ट्राविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे मुंबई. राज्यपाल सध्याचे CP राधाकृष्णन आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. यानंतर राष्ट्रीय उद्याने तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. यानंतर महाराष्ट्राविषयी आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर भारताच्या GDP मध्ये हे राज्य सर्वात मोठे योगदान देणारे ठरले. तर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आणि भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे महाराष्ट्रामध्ये उद्घाटन झालेले आहे. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रामध्ये विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन देखील केलेले आहे. तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. यानंतर महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य देखील बनले आहे आणि 2025 मध्ये पुणे महाराष्ट्र येथे भारतीय लष्कर दिनाचे आयोजन करण्यात आलेले होते.
यानंतर मित्रांनो पुढील तिसरा प्रश्न, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जोधपूरमध्ये. कोठे? तर जोधपूरमध्ये केलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच एका विशेष समारंभामध्ये जोधपूरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केलेले आहे. तर यावेळी शहा यांनी भारताच्या एकात्मतेत पटेलांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिलेला आहे. तर यानंतर या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावतही उपस्थित होते. तर यानंतर पुढील प्रश्न, भारताने कोणत्या शेजारी देशाला 2200 मेट्रिक टन तांदूळ पाठवला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, म्यानमार या. कोणत्या? तर म्यानमार या देशाला. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर भारताने मानवतावादी मदतीचा भाग म्हणून म्यानमारला 2200 मेट्रिक टन तांदूळ दिलेला आहे. तर हा उपक्रम म्यानमारच्या लोकांना मदत करण्यासाठी भारताच्या ॲक्ट ईस्ट आणि नेबरहूड फर्स्ट धोरणांच्या अनुषंगाने आहे. तर यानंतर मित्रांनो, सुरुंगांमध्ये सर्वाधिक मृत्यू होणारा देश म्हणून म्यानमार समोर गंभीर आव्हाने देखील आहेत. यानंतर म्यानमार विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, तर राजधानी आहे नेपिडाऊ आणि चलन आहे क्यात. काय आहे चलन? क्यात आहे चलन. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा, तर कोणता देश अलीकडे 30व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा थीम देश बनला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, फ्रान्स हा. कोणता? तर फ्रान्स हा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची 30वी आवृत्ती सुरू झाली. तर यावेळी फ्रान्स हा थीम कंट्री होता. तर कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 11 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे, ज्यामध्ये जगभरातील मनोरंजक चित्रपट दाखवले जातील. यानंतर मित्रांनो, फ्रान्स विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी पॅरिस, चलन युरो आणि सध्याचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आहेत. कोण आहेत? इमॅन्युएल मॅक्रॉन. तर यानंतर 6वा प्रश्न, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमा सखी योजना कोणत्या राज्यात सुरू केली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, हरियाणा या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? हरियाणा या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 डिसेंबर रोजी हरियाणातील पानिपत येथे विमा सखी योजना सुरू करणार आहे. तर याचा उद्देश महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणि विमा जागरूकता वाढवणे हा आहे. यानंतर आपण हरियाणा विषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी चंदीगड, सध्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि सध्याचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय आहे. कोण आहे? बंडारू दत्तात्रय. यानंतर पुढील 7वा प्रश्न, तर इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरमची 4थी आवृत्ती अलीकडेच कोठे सुरू झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, दिल्लीमध्ये सुरू झाली आहे. कोठे? तर दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद 9 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरमच्या 4थ्या आवृत्तीचे यांनी उद्घाटन केले. तर भारतासाठी इंटरनेट गव्हर्नन्स मधील इनोव्हेशन ही या कार्यक्रमाची थीम आहे. यानंतर मित्रांनो 8वा प्रश्न, तर इमॅन्युएल ओएड्रागो यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, बुर्किना फासो. कोणत्या? तर बुर्किना फासो. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मोबिलायझेशन लीडर कॅप्टन इब्राहिम ट्रॉरे यांची बुर्किना फासोचे नवीन पंतप्रधान म्हणून इमॅन्युएल ओएड्रागो यांची नियुक्ती केलेली आहे. तर देशासमोर वाढती हिंसा, 2 दशलक्ष लोकांचे विस्थापन यासह आव्हानांचा सामना सुरू आहे. यानंतर बुर्किना फासो विषयी महत्त्वाची माहिती शॉर्टमध्ये, राजधानी आहे वागाडुगू आणि चलन आहे पश्चिम आफ्रिकन CFA फ्रँक. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील 9वा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अलीकडेच RBIचे 26वे गव्हर्नर कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, संजय मल्होत्रा. कोण बनले आहेत? तर संजय मल्होत्रा बनलेले आहेत. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे, जागतिक मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. केव्हा? तर 10 डिसेंबर रोजी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मित्रांनो
डिसेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिवस आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो. 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस साजरा केला जातो. 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिवस, 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस, 5 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो आणि 8 डिसेंबरला बौद्धिक दिन साजरा केला जातो आणि 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस साजरा केला जातो. यानंतर मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला दिला जाईल? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि ज्यांना उत्तर येत असेल ना त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.